मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 43 नियम. नंबर 1. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखी समस्या होणार नाही. नंबर 2. नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा. ही समस्या लवकरच दूर होईल. नंबर 3. भूक न लागण्याची समस्या असल्यास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्यावा. यामुळे भूक लागेल. नंबर 4. जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. नंबर 5. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर मिसळून दूध पिल्याने अशक्तपणा दूर होतो. नंबर 6. रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 7. कच्च्या लसणाची चव चांगली लागत नाही, परंतु त्याच्या सेवनाने आपल्या फुफ्फुसात सूज, संसर्ग आणि जखमा यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. नंबर 8. जर तुमचा घसा दुखत असेल किंवा तुमचा आवाज नीट येत नसेल तर कच्चा पेरू भाजून खा. यामुळे तुमचा घसा बरा होईल. नंबर 9. जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदापासून बनवलेल्या शेकचे सेवन करा. नंबर 10. कोमट पाण्यामध्ये टॉवेल भिजवून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होतात. नंबर 11. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमची मेटाबॉलिझमची गती वाढते. नंबर 12. मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस दाट आणि लांब होतात. नंबर 13. हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 14. खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 15. डोकेदुखी असल्यास भात खाणे टाळावे. नंबर 16. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे आम्लपित्त होते आणि जळजळ देखील होऊ शकते. नंबर 17. रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी साफ राहते. नंबर 18. मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. नंबर 19. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील. नंबर 20. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 21. हरभरा डाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर वितळण्यास मदत होते. नंबर 22. जास्त चहाचे सेवन केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि दृष्टी कमजोर होते. नंबर 23. उसाच्या रसामध्ये थोडा बर्फ आणि अर्धा लिंबू मिसळून प्यायल्याने उलट्या थांबण्यास मदत होते. नंबर 24. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे. नंबर 25. भिजवलेले बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. नंबर 26. श्वास घेताना दुखत असेल तर हे पित्ताशयातील खड्यांचे लक्षण आहे. नंबर 27. गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पोट थंड राहते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो. नंबर 28. सोयाबीनच्या सेवनाने शरीरातील कमजोरी दूर होते. जर तुम्हाला तुमचे शरीर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मोकळ्या हवेमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ फिरा. नंबर 29. कच्चा लसूण खाल्ल्याने रक्त घट्ट होत नाही आणि शरीरामध्ये ताजे रक्त तयार होते. नंबर 30. जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर सकाळी नक्कीच सूर्यप्रकाशामध्ये बसा. सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता भासत नाही. नंबर 31. उशीचे कव्हर आठवड्यातून 1 किंवा 2दा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील. नंबर 32. अंगठ्यावर तेलाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 33. जास्त भीती माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि नकारात्मक विचारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो. त्यामुळे जास्त विचार करू नका. नंबर 34. दुधामध्ये मध मिसळून प्यायल्याने दृष्टी लवकर सुधारते. नंबर 35. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर थोडा गूळ खावा. यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. नंबर 36.
जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाणे आवश्यक आहे, कारण यामुळे पचन सुधारते आणि खाल्लेले अन्न लवकर पचते. नंबर 37. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीवर लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 38. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुमच्या घशामध्ये ॲलर्जी असेल तर आल्याचा चहा प्यावा, यामुळे खूप आराम मिळेल. नंबर 39. जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर दालचिनीचे दूध प्यायल्याने खूप फायदा होतो. नंबर 40. चांगली झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही उठाल तेव्हा 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 41. ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यामध्ये उकळवा आणि पाणी अर्ध झाल्यावर प्या, यामुळे ताप लवकर बरा होईल. नंबर 42. संत्र्याचा रस आणि 1 चमचा मध नियमितपणे घेतल्यास हृदयविकार होत नाही. नंबर 43. बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे, हलक्या हाताने मसाज करावा, सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.